नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन आहे सम ऑफ फर्स्ट 55 terms in an AP is 3300. Find 28th term. क्या फाइंड करायचं आहे? 28th term. आता इथे याच्यानंतरचा प्रत्येक क्वेश्चन हा थोडासा वेगळा असेल, तो केअरफुली ऑब्झर्व करायचं आणि त्याला लॉजिक समजून घ्यायचं आणि कशा प्रकारे सॉल्व्ह केलं ते सुद्धा समजून घ्यायचं. ठीक आहे. इथे क्वेश्चन मध्ये काय काय गिव्हन आहे आणि काय फाइंड आउट करायचं आहे हे पहिलं आपल्याला केअरफुली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर सर्वात पहिले जर पाहिलं तर हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. हे स्टार्ट होते आपलं सोल्युशन. काय म्हटलं आहे? सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. आता सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स याला सिंबॉलिकली कसं लिहू आपण? सम ऑफ 55 टर्म्स. सम साठी काय यूज करतो आपण? कॅपिटल एस. आणि 55 टर्म्स कसं लिहाल? S55. सम ऑफ 55 टर्म्स, फर्स्ट 55 टर्म्स याला सिंबॉलिकली लिहू आपण S55. यालाच आपण रीड करू सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. ठीक आहे. आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे व्हॅल्यू? 3300. म्हणून इथे लिहायचं S55 इज इक्वल्स टू 3300. लक्षात? The sum of first 55 terms in an AP is 3300. याला सिंबॉलिकली आपण या प्रकारे लिहू. लक्षात? हे झालं सिंबॉलिकली. आता याच्यावरनं काय फाइंड करायचं आहे? फक्त एवढंच दिलं. ठीक आहे. याच्यावरनं काय फाइंड करायचं आहे? 28th टर्म ही फाइंड करायची. आता 28th टर्म याला सिंबॉलिकली कसं लिहाल? 28th टर्म म्हणजे T28. 28th टर्म म्हणजे T28. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आतापर्यंत आपण काही एक्झाम्पल असे पाहिले ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक नंबरची टर्म फाइंड करायची होती, परंतु इथे आपल्याला ए ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू किंवा एपी हा दिलेला होता. परंतु इथे तसं काही दिलेलं नाहीये. इथे फक्त 55 टर्मचा सम दिलेला आहे आणि त्याच्यावरून 28th टर्म फाइंड करायची. ठीक आहे. तर ही कशा प्रकारे फाइंड करता येते पहा. आता इथे जो कोणता एपी असेल ज्याच्याकरता ही 55 टर्मचा सम दिलेला आहे आणि 28 फाइंड करायचं आहे. समजा त्या एपी करता फर्स्ट टर्म आहे ए आणि कॉमन डिफरन्स आहे समजा डी. तर स्टार्ट करायचं. लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स फॉर द गिव्हन एपी. लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स फॉर द गिव्हन एपी. ठीक आहे. मग आता इथे फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी आहे. मग आता इथे जे गिव्हन आहे त्याच्यापासून आपण स्टार्ट करू. आपल्याला S55 ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून आपण इथे SN चा फॉर्म्युला लिहू. पहिला पार्ट SN चा फॉर्म्युला लिहू. SN चा कोणता फॉर्म्युला लिहाल? फर्स्ट की सेकंड कोणकोणत्या व्हॅल्यूज कन्सिडर केल्या आपण? फर्स्ट टर्म कन्सिडर केली आहे ए आणि कॉमन डिफरन्स कन्सिडर केला आहे डी. तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला? n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. लिहिला फर्स्ट फॉर्म्युला. आता याच्यामध्ये S55 जी आपल्याजवळ व्हॅल्यू आहे म्हणून n च्या जागेवर किती आलं पाहिजे? किती आलं पाहिजे? 55. तर आपल्याला ही व्हॅल्यू पुटअप करता येईल इथे. म्हणून इथे n ची व्हॅल्यू पुटअप करायची 55. किती पुटअप करायची? 55. तर इथे होईल S55 इज इक्वल्स 55. जिथे जिथे n असेल त्याच्या जागेवर काय लिहायचं? 55. 2a. आता हा a जो आहे या a ची व्हॅल्यू aच, कारण की इथे आपण फर्स्ट टर्म कन्सिडर केली आहे a आणि इथे a म्हणजे होते फर्स्ट टर्म. तर a ची व्हॅल्यू aच राहील, ती बदलणार नाही. ठीक आहे. प्लस फक्त व्हॅल्यू कुणाची पुटअप करायची आहे? n ची. 55 मायनस 1. डी ची व्हॅल्यू डीच, ती पण पुटअप करायची नाही. डी ची व्हॅल्यू डीच. आता इथे SN च्या जागेवर काय झालंय? S55. कारण की n ची व्हॅल्यू घेतली आपण 55. आपण घेतली. ठीक आहे. प्रश्न मध्ये दिली असेल असं नाही, आपण घेतली. n ची व्हॅल्यू काय घेतली? 55. त्याच्यामुळे इथे झालं S55.
आता हा जो पूर्ण S55 आहे याची व्हॅल्यू आपल्या जवळ क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. किती आहे 3300. म्हणून याच्या जागेवर लिहायचं 3300 इज इक्वल्स टू हा 55/2 असाच इंटू इन ब्रॅकेट हा 2a प्लस 55 मायनस 1 किती होईल 54 आणि हा d. लक्षात. मग आता इथे हा 3300 इज इक्वल्स टू 55/2 इंटू आता हा ब्रॅकेट जर पाहिला तर या ब्रॅकेट मधनं काय कॉमन निघू शकते 2 कॉमन निघते. तर 2 कॉमन काढून टाकायचं. ब्रॅकेट मध्ये काय येईल a प्लस 27d 27d. ठीक आहे. इथं 2 कॉमन निघेल. इथे 2 जेव्हा कॉमन काढू तर 27 2 जा 54 होते. मग या 54 च्या जागेवर 27 होते. मग इथे पहा 2 2 कॅन्सल. म्हणजे इथे काय राहिलं राईट साइडला 55 इंटू a प्लस 27d. आता हा 55 या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. इकडे आणलं तर काय होईल डिव्हिजन म्हणजे होईल 3300/55 इज इक्वल्स टू a प्लस 27d. हे सॉल्व्ह होणार आहे. हे असंच आहे. ठीक आहे. आता या 3300 ला 55 ने डिवाइड करा. हे जर डिवाइड केलं तर या हा जो राइट साइडचा a प्लस 27d आहे याला आपण आता लेफ्ट साइडला लिहू a प्लस 27d इज इक्वल्स. ठीक आहे. आता याचं डिव्हिजन करा. डिव्हिजन जर केलं तर हे येते 60. बरोबर आहे 60. 11 5 जा 55 11 3 जा 33 0 0 5 6 जा 60. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू किती येते 60. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1 फर्स्ट इक्वेशन. इथे आपल्याला जे गिव्हन होतं त्याच्यावरनं आपल्याला फाइंड आउट झाली a प्लस 27d ची व्हॅल्यू. इथे आली 60. ठीक आहे. ते मिळालं. आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं ते म्हणजे आहे T28 चं टर्म फाइंड करायचं. म्हणून त्याकरता कोणता फॉर्म्युला लिहाल Tn चा फॉर्म्युला. काय Tn चा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू d. आता T28 फाइंड करायचं आहे तर n च्या जागेवर किती आलं पाहिजे 28. म्हणून मग n ची व्हॅल्यू काय पुट कराल 28. म्हणजे T28 जिथे जिथे n असेल तिथे तिथे लिहायचं 28. हा a असाच प्लस 28 मायनस 1 इंटू d. आणि a आणि d ची व्हॅल्यू माहित आहे आपण कन्सिडर केली a आणि d. मग आता हा T28 असाच कारण की याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा a पण असाच ब्रॅकेटला सिंप्लिफाय करा. 28 मायनस 1 किती होते 27 इंटू हा d. आता हा T28 असाच. आता इथे राइट साइडला पाहिलं तर हे आहे a प्लस 27d a प्लस 27d. तर a प्लस 27d याची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेलीच आहे. किती आहे याची व्हॅल्यू 60. तर हीच व्हॅल्यू याच्या जागेवर इथे लिहायची. रिझन लिहायचं फ्रॉम फर्स्ट. म्हणून मग इथे मिळेल T28 इज इक्वल टू 60. आणि म्हणून 28th टर्म ऑफ एन AP इज 60. तो या AP ची 28th टर्म काय होईल 60. तर या प्रकारे सॉल्व्ह करायचं. करता येईल. लॉजिक लक्षात आलं याच्या मागचं. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. हा क्वेश्चन या वर्षी मार्च 2020 मध्ये 3 मार्क्स करता आला होता. किती मार्क्स करता 3 मार्क्स करता. तर क्वेश्चन काय आहे
या वर्षी किती मार्कासाठी आला होता हा? 3 मार्कासाठी आला होता. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन आहे इन एन एपी सम ऑफ 3 consecutive term is 27 and their product is 504. Find the terms. जी एक एपी आहे, त्या एपीच्या पहिल्या 3 consecutive terms चा सम जो आहे तो सम आहे 27. किती आहे? 27. आणि त्यांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आहे? 504. तर त्याच्यावरून आपल्याला त्या पहिल्या 3 टर्म्स फाइंड आउट करायच्या. त्या एपीच्या त्या पहिल्या 3 टर्म्स कोणत्या आहेत त्या टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. आता इथे टर्म्स कशा प्रकारे फाइंड करायचे? इथे कोणती एकच गोष्ट फाइंड करायची असं नाही, आपल्याला 3 टर्म्स फाइंड करायचे. 3 एकच गोष्ट कोणती फाइंड नाही करायची, 3 टर्म्स फाइंड करायचे. आता इथे 3 consecutive terms ऑफ एन एपी असं म्हटलेलं आहे. तर आपण जेव्हा हा टॉपिक स्टार्ट केला तेव्हा तुम्हाला 3 consecutive terms, 4 consecutive terms, 5 consecutive terms आणि 6 consecutive terms एपी करता कशा प्रकारे घ्यायचे ते तुम्हाला सांगितलं होतं आणि ते लक्षात ठेवायला सांगितलं होतं, पाठ करायला सांगितलं होतं. ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावरच बेस हे एक्झाम्पल. ठीक आहे. इथे स्टार्ट करायचं. लेट the 3 consecutive terms. Let the 3 consecutive terms of an AP are A minus D, A plus D. 3 म्हटलेलं आहे. 3 टर्म्स आपण नेहमी या प्रकारे घेत असतो. A minus D, A plus D. ठीक आहे. मग आता इथे बाय फर्स्ट कंडिशन काय? फर्स्ट कंडिशन पाहिजे. 2 कंडिशन दिल्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. ही झाली फर्स्ट टर्म, ही सेकंड आणि ही थर्ड टर्म. तर या फर्स्ट टर्मची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, या सेकंड टर्मची आणि या थर्ड टर्मची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि या टर्म्स आपण इन टर्म्स ऑफ ए आणि डी घेतलेला आहे. इथे डी म्हणजे कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स डी चा येते. तर बाय फर्स्ट कंडिशन काय म्हटलंय? सम ऑफ 3 consecutive term is 27. या ज्या 3 consecutive terms आहे यांचा सम किती आहे? 27. सम म्हणजे ऍडिशन. तर 3 consecutive terms कोणत्या आहेत ते आपण घेतलेले आहे. यांचा सम लिहायचा. सम म्हणजे ऍडिशन लिहायचं. पहिली टर्म आहे a minus d प्लस सेकंड टर्म आहे a प्लस थर्ड टर्म आहे a plus d. या तिघांचाही सम लिहिला. ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म. तिघांचा काय लिहिला आपण? सम. यांचा सम बाय गिवन 27. क्वेश्चन मध्ये दिला आहे सम किती येतो? 27. जरा त्याला सिम्प्लिफाय करा. पाहिजे हा मायनस डी आणि हा प्लस डी कॅन्सल. इथे काय शिल्लक राहिलं? a प्लस a प्लस a किती होईल? a प्लस a प्लस a किती होईल? 3a इज इक्वल टू 27. आता हा 3 कडे घेऊन जा. a इज इक्वल टू 27 अपॉन 3. a इज इक्वल टू किती? 9. a ची व्हॅल्यू मिळाली नाही, म्हणजे आपल्याला मिडल टर्म मिळाली. मग आता डी ची व्हॅल्यू पण फाइंड करायला लागेल. तर त्याकरता सेकंड कंडिशन दिली आपण. द्यायचं बाय सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन? देअर प्रोडक्ट इज 504. त्याच्या तिन्ही टर्म्स आहे, यांचा प्रोडक्ट किती येतो? 504. त्याचा प्रोडक्ट लिहून टाका. पहिली टर्म आहे a मायनस डी. ठीक आहे. याला आता आपण ब्रॅकेट मध्ये लिहू. इंटू सेकंड आहे a इंटू थर्ड किती आहे? a प्लस डी. या तिघांचा प्रोडक्ट लिहिला आहे आणि हा प्रोडक्ट किती येतो म्हटलेला आहे? 504. ठीक आहे. आता याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर ज्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे त्या लिहून टाका. तर a ची व्हॅल्यू आपण नुकतीच फाइंड केली आहे, ती प्रोडक्ट करा. a ची व्हॅल्यू किती आहे? 9 मायनस हा d असाच इंटू 9 इंटू 9 प्लस d असाच इज इक्वल्स टू 504. आता हा 9 जो आहे इथे, हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आणला तर डिव्हिजन मध्ये, याला इकडे घेऊन जाऊ आपण. ठीक आहे. इकडे काय काय शिल्लक राहील? 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी. हे होईल 504 अपॉन 9. आता 504 ला 9 ने डिवाइड करून टाका. इथे 56
राईट साइड तर सिम्प्लिफाय झाली, लेफ्ट साइडला काय करता येईल, इथे आहे नाईन मायनस डी, इथे आहे 9 प्लस डी. हे लेफ्ट साइड जर पाहिले तर आपल्याला यांना कुठेतरी पाहण्यासारखं वाटते का, या सारखं वाटते का ते, बरोबर. हा फॉर्मॅट आणि हा फॉर्मॅट सारखाच आहे का, आहे. आपण हा फॉर्म्युला पाहिलेला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय होते याचं एक्सपान्शन, याचे एक्सपान्शन होते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए प्लस बी इंटू ए मायनस बी याचं एक्सपान्शन काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, हाच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. ए च्या जागेवर इथे आहे 9 आणि बी च्या जागेवर आहे डी. म्हणून इथे होईल 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. ठीक आहे, 9 चा स्क्वेअर किती, 81 मायनस हा डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 56. आता हा 81 राईट साइडला घेऊन जा, मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 56 मायनस 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 81 मायनस 56 करा, हे 25, परंतु इथे मायनस 25 येईल, मायनस 25. इथला मायनस आणि हा इथला मायनस कॅन्सल, म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, डी इज इक्वल्स टू, हे विल प्लस मायनस 5. डी इज इक्वल टू काय होईल, प्लस मायनस 5. आता डी इज इक्वल टू प्लस मायनस 5 घेतलं तर डी ची व्हॅल्यू एकतर प्लस 5 पण असू शकते. पाहिजे जेव्हा स्क्वेअर रूट फाइंड करू तर डी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट डी आणि 25 चा स्क्वेअर रूट 5 येईल, परंतु त्याला लिहायचं प्लस मायनस, म्हणजे इट मे बी आयदर प्लस और मायनस. समजा आपण ए ची व्हॅल्यू तर 9च आहे, कन्फर्म आहे. ठीक आहे, डी ची व्हॅल्यू समजा आपण प्लस 5 घेतो, काय घेतली, प्लस 5 डी ची व्हॅल्यू. तर फर्स्ट टर्म काय होईल, फर्स्ट टर्म आहे ए मायनस डी, तर ती होईल 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. सेकंड टर्म आहे ए, तर ए ची व्हॅल्यू माहिती आहे 9, सेकंड टर्म होईल 9. थर्ड टर्म आहे ए प्लस डी, हे होईल 9 प्लस 5, किती होईल 4. आणि म्हणून 3 टर्म्स होतील 4, 9, 40. ठीक आहे, समजा आपण ए ची व्हॅल्यू तर 9 आहेच, डी ची व्हॅल्यू मायनस 5 घेतली, तर मग हे काय होईल, इथे हे होईल 9 मायनस मायनस 5. हा मायनस मायनस प्लस होईल आणि इथे येईल 40. सेकंड टर्म मायनस होईल, थर्ड टर्म काय होईल 9 प्लस मायनस 5. हा प्लस इंटू मायनस होईल मायनस, 9 मायनस 5 होईल 4. तर 3 टर्म्स होतील 14, 9 and 4. तर पहा इथे पण 4, 9, 14, इथे पण 4, 9, 14 या प्रकारे आलेला आहे. म्हणून इथे दोन्ही कंडिशन करता आन्सर सेमच येतो आणि म्हणून इथे लिहायचं, the required terms are 4, 9 and 14. 4, 9, 14. या 3 टर्म्स असतात लक्षात. तर शेवटी याच्यामध्ये ए आणि डी च्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि रिक्वायर्ड टर्म्स फाइंड करायचे. करता येईल, कशा प्रकारे सॉल्व्ह केलं लक्षात आलं. दोन्ही कंडिशन कशा प्रकारे युटिलाइज करायचे ते बरोबर समजून घ्या आणि त्यानुसार मग आपल्याला इथे 3 टर्म्स यांचा वापर करू. पहिले आपण ए ची व्हॅल्यू फाइंड केली, नंतर डी ची व्हॅल्यू, पहिल्या कंडिशन वरून ए ची व्हॅल्यू मिळाली, दुसऱ्या कंडिशन वरून डी ची व्हॅल्यू मिळाली आणि मग आपण या ए आणि डी च्या व्हॅल्यू या 3 टर्म्स मध्ये पुटअप केल्या तर आपल्याला रिक्वायर्ड टर्म्स मिळाले. या प्रकारे सॉल्व्ह करायचं. करता येईल.
क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, प्रत्येक क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, केअरफुली ऑब्झर्व करायचं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. थोडासा वेगळा आहे, लक्ष द्या काळजीपूर्वक. क्वेश्चन काय आहे? इफ 9th टर्म ऑफ एन एपी इज 0, then prove that 29th term is double the 19th term. ठीक आहे, त्याला सिम्बॉलिकली कसं लिहायचं ते सर्वात पहिले बघून घ्या आणि नंतर मग आपण काय करायचं ते आपण बघू. सर्वात पहिले काय काय गिवन आहे, काय म्हटलं? 9th टर्म ऑफ एन एपी इज 0. सांगा बरं, 9th टर्म सिम्बॉलिकली कसं लिहाल? 9th टर्म T9 असं लिहा, बरोबर आहे? त्याला 9th आणि या 9th टर्मची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे म्हटलंय? 0. म्हणजे ही 9th टर्म आहे 0. T9 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर आता याच्यावरनं काय प्रूव्ह करायचं आहे? प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे? पाहिजे प्रूव्ह दॅट टाइप क्वेश्चन आहे, ज्या प्रकारे जॉमेट्री मध्ये असतो त्याच प्रकारचा. काय प्रूव्ह करायचं आहे? म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे दॅट 29th टर्म, 29th टर्म कसं लिहा? 29th टर्म T29. 29th टर्म म्हणजे T29 इज म्हणजे इज इक्वल डबल. डबल म्हणजे 2 टाइम्स, इथे 2 डबल द 19th टर्म. 19th टर्म कसं लिहा? T19. ठीक आहे, तर 29th टर्म इज डबल. ट्रिपल म्हटलं असतं 3 आलं असतं, 4 टाइम्स म्हटलं असतं 4 आलं असतं, डबल म्हटलं म्हणून 2 आलं. ठीक आहे, तर डबल द 19th टर्म 2 into T19. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, हे गिवन आहे आणि याच्यावर हे प्रूव्ह करायचं. आता कशा प्रकारे करता येईल? इथे लिहायचं, लेट ए बी द, मगाप्रमाणे स्टार्ट करायचं. लेट ए बी द फर्स्ट टर्म and d be the common difference for the given a. A be the first term, d be the common difference for the given a. A be the first term, d be the common difference for the given a. आता ही जी AP आहे याकरता T9 ची व्हॅल्यू दिलेली आहे. 9th टर्म दिली आहे म्हणजे T9 ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणून याच्यापासूनच आपण स्टार्ट करू आणि म्हणून कोणता फॉर्म्युला यूज कराल? Tn. Tn is equals to काय फॉर्म्युला? a plus n minus 1 into d. परंतु आता T9 ची व्हॅल्यू दिली आहे म्हणून या n ची व्हॅल्यू किती पुट अप कराल? 9. म्हणजे मग इथे होईल T9 म्हणून n ची व्हॅल्यू पुट अप करायची 9. इथे गेली ती इकडे पण हा a असाच, ते होईल 9 minus 1 into d. आता हा जो T9 आहे इथे n ची व्हॅल्यू आपण 9 पुटअप केली, फक्त n ची व्हॅल्यू पुटअप केली, बाकी a आणि d तसंच ठेवलं. ठीक आहे, 9 का पुटअप केली कारण T9 ची व्हॅल्यू दिली म्हणून n ची व्हॅल्यू 9 पुटअप केली. आता इथे झालं T9 आणि या T9 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे? 0. म्हणून याच्या जागी इथे लिहायचं 0. हा a असाच प्लस इथे काय होईल? 8d. 9 minus 1 is 8. म्हणजे इथे आपल्याला मिळालं a plus 8d is equals to 0. याला म्हणायचं स्टेटमेंट नंबर 1. लक्षात आलं का? मग आता इथे हे जे गिवन होतं त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट झालं. आता इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे T29 is equals to 2 times the 19th term. 2 times the 19th term. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता हे कशा प्रकारे प्रूव्ह करता येईल? त्याकरता पहिले आपण आता इथे जसं हे जे गिवन होतं याच्यावर हे फाइंड झालं. आता इथे राईट साइडला हा जो T19 आहे याची व्हॅल्यू आपण फाइंड करू. कोणाची? T19 ची. तर T19 ची व्हॅल्यू फाइंड करण्याकरता हाच फॉर्म्युला यूज करू. फक्त याच्यामध्ये n ची व्हॅल्यू किती पुट अप कराल? 90. किती पुट अप कराल? 90. म्हणजे मग पहा इथे n ची व्हॅल्यू 19 पुट अप केली तर हे होईल T90 is equals to a plus
19 minus 1 into d. हे will a plus 18d. a plus 18d. आता इथे T19 is equals to आता a plus 18d आहे. तर याला असं लिहिता येईल का हा a असाच प्लस 18d ला मला लिहिता येईल 8d प्लस 10d. लिहिता येईल का असं 18d ला 8d प्लस 10d. दोन्ही लाईक टर्म्स आहे तर 8 प्लस 10 काय होईल 18. आता हा T19 असाच इज इक्वल्स इथे जर आपण एवढा भाग पाहिला तर a प्लस 8d आहे. या a प्लस 8d ची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे किती आहे 0. म्हणून याची व्हॅल्यू आपण इथे लिहू 0 प्लस हा 10d असाच. इथे रिझन लिहायचं फ्रॉम फर्स्ट. रिझन काय लिहायचं फ्रॉम फर्स्ट. हा T19 इज इक्वल्स टू 0 प्लस 10d इज 10d. याला म्हणून आपण स्टेटमेंट नंबर. ठीक आहे. इथे आपल्याला T19 ची व्हॅल्यू मिळाली. लक्षात. आता इथे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे वळू आपण. आपल्याला T29 इज इक्वल्स टू 2 इंटू T19 हे प्रूव्ह करायचं. तर T19 तर आपण फाइंड केला. आता इथे पुन्हा हाच फॉर्म्युला पुन्हा लिहून टाकतो मी इथे. कोणत्याही एक्झाम्पल मध्ये समजा हा फॉर्म्युला वारंवार यूज होत असेल तर एकचदा लिहिला आणि वारंवार वापरला तरी चालतो. ठीक आहे. फक्त एकचदा लिहायचा फक्त मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायची. तर मी इथे डबल लिहित आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता इथे T29 आहे म्हणून मी n ची व्हॅल्यू पुटअप करतो 29 इज इक्वल्स टू a असाच प्लस 29 मायनस 1 इंटू d. T29 इज इक्वल्स टू a प्लस किती होईल इथे 28d. ठीक आहे. आता T29 इज इक्वल्स टू a प्लस आता इथे आहे 28d. तर इथल्या प्रकारे जसं इथे आपण 18d ला 8d प्लस 10d लिहिलं होतं तसं इथे याला कसं लिहिता येईल. याला लिहिता येईल 8d प्लस 20d. 8 प्लस 20 हा T29 इज इक्वल्स आता हा जो आहे a प्लस 8d याची व्हॅल्यू किती आहे 0. म्हणून इथे लिहून टाका 0 प्लस 20d. T29 इज इक्वल्स टू याचं रिझन लिहायचं वाटल्यास इथे फ्रॉम फर्स्ट. फ्रॉम फर्स्ट. मग आता इथे 0 प्लस 20d विथ 20d. T29 इज इक्वल्स टू आता हे आहे 20d. तर 20d ला लिहिता येते 2 इंटू आपल्याला काय आवश्यक आहे त्याच्याकडे पाहून डिसाइड करायचं. ठीक आहे. आपल्याला इथे आता 29 T29 लेफ्ट साइडला पाहिजे होतं ते आहेच. राईट साइडला पाहिजे 2 इंटू 19 T19. तर T19 ची व्हॅल्यू काय आहे 10d. पण इथे राईट साइडला 10d आलं तर त्याच्या जागेवर T19 लिहिता येईल. 10d कसं आणता येईल तर या 20d ला लिहिता येईल 2 इंटू 10d. 2 10 ला 20. बरोबर आहे. आता हा T29 असाच इज इक्वल टू हा 2 पण असाच. इथे हा जो 10d आहे 10d इट इज द व्हॅल्यू ऑफ T19. आणि म्हणून या 10d च्या जागेवर लिहायचं T90. याचं रिझन लिहायचं फ्रॉम सेकंड. फ्रॉम सेकंड. लक्षात. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. T29 इज इक्वल्स टू 2 इंटू T90. लक्षात. 3 स्टेप मध्ये प्रूव्ह करता येईल. फर्स्ट सेकंड अँड थर्ड. अशा प्रकारे तुम्ही समजलं करता येईल. काही डाऊट याच्यामध्ये.
12th क्वेश्चन पहले आपण बघू, नंतर मग 11th बघू. 12th आहे सम ऑफ 1 to n natural number is 36. Then find the value of n. n ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय म्हटलंय? क्वेश्चन नंबर 12. 11 नंतर बघू. Sum of 1 to n natural number is 36. 1 पासून n पर्यंतच्या नॅचरल नंबरचा सम किती आहे? 36. तर इथे फाइंड करायची व्हॅल्यू ऑफ n. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? n. तर पहा इथे, आता इथे नॅचरल नंबर म्हटलं तर नॅचरल नंबर कोणते आपल्याला माहिती आहे? 1 2 3 4 अँड सो ऑन. परंतु कुठपर्यंत म्हटलंय? 1 to n. म्हणून शेवटचा असेल n. शेवटचा काय असेल? n. आता ही जी नॅचरल नंबरची लिस्ट आहे ही एपी आहे का? आहे. इथे लिहून टाकायचं इट इज एन एपी विथ a is equals to 1 and b is also equals to 1. a ची पण व्हॅल्यू 1, b ची पण व्हॅल्यू 1. शेवटी सोबतच इथे शेवटची टर्म आपल्याला मिळेल tn. ही nth नंबरची टर्म. आता या टर्मचा नंबर आपल्याला माहित नाही म्हणून हिला nth टर्म म्हणून, आणि nth टर्मची व्हॅल्यू nच आहे. ठीक आहे. आणखी इथे काय म्हटलंय? सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. म्हणजे या ज्या n नंबर ऑफ टर्म्स आहेत या सर्व n नंबर ऑफ टर्मचा सम किती आहे? 36. म्हणजे इथे Sn याची व्हॅल्यू आहे 36. या सर्व n नंबर ऑफ टर्म्स, ही शेवटची टर्म nth टर्म nच. तर कारण ही नॅचरल नंबरची लिस्ट आहे, इथे Sn ची व्हॅल्यू आहे 36. तर याच्यामधून आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची. सिंपल आहे. पहा कोणता फॉर्म्युला यूज करा? कोणता फॉर्म्युला यूज करा? इथे यूज करायचा Sn चा फॉर्म्युला, कारण की Sn ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 36. काय फॉर्म्युला? n/2 इन ब्रॅकेट. आता इथे कोणताही फॉर्म्युला यूज करता येतो, फर्स्ट किंवा सेकंड. समजा सेकंड केला तर t1 प्लस t, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. फर्स्ट पण यूज करता येईल फॉर्म्युला. Sn ची व्हॅल्यू किती? 36. n/2 इन ब्रॅकेट. t1 ची व्हॅल्यू, t1 म्हणजे फर्स्ट टर्म 1, tn ची व्हॅल्यू लास्ट टर्म n. तर 36 is equals to n into हा होईल 1 n plus 1. हा 1 plus n ला आपण लिहू n plus 1 अपॉन हा 2. आता हा 2 ला समजा इकडे आणलं तर 72. 46 into 2 is 72 is equals to n into n plus 1. आता याला मल्टिप्लाय केलं तर 72 is equals to n square plus n. आता n square plus n हा 72 इकडे नेला तर minus 72 is equals to 0. हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन म्हणतो त्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. याला आणखी सोप्या पद्धतीने करता येईल का? यांची व्हॅल्यू n. सोप्या पद्धतीने करता येईल. आता इथे हे झालं कोणतं इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहणार आहे. तरी आपण मागच्या वर्षी फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल पाहिलं होतं, तर त्याचा असं इथे करायचं आहे. याला समजा फॅक्टराइज केलं, इथे कोपरी आहे 72 वर येईल -72, खाली +1. आठवलं का? या प्रकारे. आता इथे असे दोन नंबर केले, यांचा प्रोडक्ट 72 येतो आणि सबट्रॅक्शन 1 येतो. तर 9 8 चा हा मायनस आणि हा प्लस. ठीक आहे. सॉरी, हा प्लस आणि हा मायनस. तर याचा फर्स्ट फॅक्टर होईल n + 9, याचा होईल n
second will n minus 8 is equals to 0. Now either n plus 9 is equals to 0 or n minus 8 is equals to 0. इथे will n is equals to minus 9, इथे will n is equals to 8. तर आता इथे n च्या दोन व्हॅल्यूज आहेत, n is equals to minus 9 and n is equals to 8. तुम्हाला दोन पैकी कोणती व्हॅल्यू घ्यायची, जी पॉझिटिव्ह असेल, कारण की n म्हणजे इथे नॅचरल नंबर आहे. कोणता नंबर आहे, नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबर हा निगेटिव्ह असतो का, नाही. म्हणून n हा निगेटिव्ह राहणार नाही आणि म्हणून n ची व्हॅल्यू काय होईल, 8. इथे लिहायचं n is a natural number which cannot be negative, therefore n is equals to 8. आणि म्हणून इथे n ची व्हॅल्यू असेल 8. या प्रकारे सॉल्व्ह करायचं. करता येईल. थँक्यू.